सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांकेतिक भाषा. तर सांकेतिक भाषा, अंक आणि अक्षरे यावरील महत्त्वाचा व्हिडिओ पाहूयात लगेच. काही महत्त्वाची कन्सेप्ट आणि सराव उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत. तर सर्वांनी व्हिडिओ पाहत असताना नोट्स लिहा. स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी स्वतः स्पष्टीकरण तयार करा. पाहूया विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात, जसं अंकासाठी अंक, अंकासाठी अक्षर, अंकासाठी चिन्ह आणि चिन्हासाठी अक्षर. तर या घटकावरचा सराव आणि यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे पाहत असताना अंकासाठी अंक असेल किंवा अंकासाठी चिन्ह, अक्षरासाठी चिन्ह, यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट आपण सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर मग यावरची सराव प्रश्न आणि यावरचे महत्त्वाचे घटक पाहूयात. तर पहा, सुरुवात आपण करूयात अंकासाठी अंक. तर नेमकं कोणत्या प्रकारची उदाहरणं असतात हे या ठिकाणी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. अंकासाठी अंक हा जर भाग आपण विचार केला, जसं की समजा 2 साठी 7 सांगितलेला आहे, तर यामध्ये एक भाग आहे तो म्हणजे तर्क, डायरेक्ट तर्क लावून शोधणे किंवा दिलेल्या माहितीवरून एखादा प्रश्न शोधणे. यानंतर दुसरा म्हणजे समजा 2 ला 7, 3 ला 26, 4 ला 63, तर 5 ला किती. तर हा पण एक कोडिंग प्रकारचाच प्रश्न असतो. म्हणजे हा प्रश्न शाब्दिकमध्ये असा लिहिला जातो, एका सांकेतिक भाषेमध्ये एका सांकेतिक भाषेत 2 साठी 7, 3 साठी 26 व 4 साठी 63 वापरले जाते. तर 5 साठी कोणती संख्या वापरली जाईल. तर पहा, या पद्धतीचे प्रश्न असतात. तर याचं निरीक्षण करून सुद्धा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देता येतात. जसं की 2 साठी 7, 3 साठी 26, 4 साठी 63. तर हे सर्व जे दिलेले आहेत ते आहेत घनसंख्या वजा 1. त्याच पद्धतीने 5 चा जर विचार केला तर 5 चा घन येतो 125 वजा 1, म्हणजे या ठिकाणी 124 हे उत्तर अपेक्षित आहे किंवा 124 हे उत्तर येतं. यानंतर जर आपण विचार केला अंक वर्ग घन, म्हणजे जसं आपण आता एक उदाहरण पाहिलं त्याच पद्धतीनं, म्हणजे अंक असेल समजा 2, तर त्याचा आपणास वर्ग माहिती असायला पाहिजे, त्याचा घन माहिती असायला पाहिजे. समजा 3 आहे तर त्याचा वर्ग 9, 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27. 4 आहे, 4 चा घन वर्ग 16, घन 64. 5 चा वर्ग 25, घन 125. 6 चा वर्ग 36, घन 216. 7 चा वर्ग 49, घन 343. या पद्धतीनं आपल्याला हे सर्व नॉलेज असणं गरजेचं आहे, तर आपल्याला प्रश्न लवकर सोडवता येतात. यानंतर आपण पुढचा भाग पाहूयात, अंकाची पदावली. तर यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, अंक आणि अंकाची पदावली कशी असते. तर पहा, 5 ला 8 म्हटले, 7 ला 2 म्हटले, 9 ला 3 म्हटले, तर 5/7
अधिक 9 बरोबर किती? तर या ठिकाणी अंक आहेत परंतु ते सांकेतिक भाषेमध्ये आहेत. डायरेक्ट आपल्याला उत्तर नाही काढायचं. तर 5ला काय म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. 5ला 8 भागिले 7ला काय म्हटलेलं आहे 2 अधिक 9ला 3. तर आता हे आपल्याला सोडवावं लागेल. 8 भागिले 2 म्हणजे 4 अधिक 3 बरोबर 7. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल 7. यानंतर अक्षरासाठी अक्षर. तर अक्षरासाठी अक्षर या ठिकाणी जर आपण विचार केला तर अल्फाबेट्स जे आहेत त्या ठिकाणी अल्फाबेटचा वापर असेल तर यावरचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर पहा या ठिकाणी जनरली समजा एखादा शब्द आहे BOOK. बुकसाठी समजा CPPL या पद्धतीनं पर्याय दिला. त्यानंतर PEN म्हणजे QFO. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये BAT बॅट म्हणजे काय? पहा अगदी सिंपल प्रश्न आहे. सांकेतिक भाषेचा जर आपण सहसंबंध लावला, बुकला CPPL असं म्हणतात, PEN ला QFO म्हणतात. तर आता BAT बॅटला काय म्हणत असतील? तर पहा या ठिकाणी B च्या नंतरचं अक्षर C घेतलेलं आहे, O च्या नंतरचे अक्षर P, O च्या नंतर P, K च्या नंतर L. तर हे निरीक्षणातून आपल्या लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर P च्या नंतर Q, E च्या नंतर F आणि N च्या नंतर O. अगदी सेम त्याच पद्धतीने जर विचार केला तर B च्या नंतर C, A च्या नंतर B आणि T च्या नंतर U. म्हणजे बॅटसाठी CBU हे सांकेतिक शब्द आपण वापरू शकतो किंवा याचा आपल्याला वापर करता येईल. यानंतर पुढील प्रश्न किंवा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अल्फाबेट. तर सर्व विद्यार्थ्यांना अल्फाबेट माहिती असणं गरजेचं आहे. सांकेतिक भाषेमध्ये अल्फाबेटला खूप महत्त्व आहे. ABCDEFGHIJ या ठिकाणी हे F डबल झालेला आहे, HIJ KLMNO PQRST आणि शेवटचा संच आहे UVWXYZ. तर पहा अल्फाबेटमध्ये आपल्याला सुरुवातीपासूनचे जे क्रमांक आहेत, सुरुवातीचे क्रमांक किंवा शेवटपासून येणारे क्रमांक हे माहिती असणं गरजेचं आहे. तर यावर नेमकं कसे प्रश्न असू शकतात? समजा तुम्हाला जर प्रश्न असा आला, समजा एका सांकेतिक भाषेत L म्हणजे 15, T म्हणजे 7, D म्हणजे 23, तर P म्हणजे किती? तर यासारखे प्रश्न असतात. मग आता या ठिकाणी पहा, जर निरीक्षण केलं तर LTD याचा काहीही सहसंबंध नाही, परंतु आपल्याला एक लक्षात यायला हवं, Lचा शेवटकडून क्रमांक हा 15वा येतो. 15व्या नंबरला आहे. झेड पासून जर आपण काउंट केलं, टीचा क्रमांक शेवटून 7वा आहे, डीचा शेवटकडून 23वा आहे. आता पीचा जर विचार केला, पीचा शेवटकडून क्रमांक, तर पहा हे 6, 7, 8, 9, 10, 11वा, म्हणजे पी साठी 11 हे सांकेतिक भाषेमध्ये वापरलं जाईल. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे किंवा या पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे, तरच हे प्रश्न सोडवता येतात. यानंतर अंकासाठी चिन्ह. तर पहा, जसं अक्षरासाठी अक्षर आहेत त्याच पद्धतीनं अंकासाठी चिन्ह.
यानंतर जो पुढचा घटक आहे अंकासाठी चिन्ह. तर अंकासाठी कसे चिन्ह वापरला जातात किंवा संख्येसाठी अक्षरासाठी कसे चिन्ह असतात तर हे पण आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये दोन प्रकार आहेत. एक डायरेक्ट आपल्याला चिन्ह दिले जातात, जसं की या ठिकाणी आपण जर एक तक्ता बनवला समजा, तर पहा या ठिकाणी 5 7 2 8 3 आणि यासाठी पहा हे चिन्ह हॅश आहे. 5ला हॅश, 7ला @ 2ला %, 8साठी या ठिकाणी स्टार आहे आणि 3साठी चौकटीमध्ये असा टिंब आहे. तर ही चिन्ह दिलेली आहेत वेगवेगळी. तर याचा वापर करून सुद्धा प्रश्न येतात. जसं की या ठिकाणी जर पाहिलं आपण @ अधिक हॅश गुणिले स्टार डिवायडेड % बरोबर किती. तर पहा आता या प्रश्नामध्ये सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर @ म्हणजे काय आहे तर 7 आहे, प्लस हॅश म्हणजे किती आहे 5 गुणिले स्टारची किंमत किती आहे 8, त्यानंतर डिवायडेड आणि % म्हणजे 2. तर पहा या ठिकाणी अधिक गुणिले आणि भागाकार या 3 चिन्हाचा वापर केला आहे. तर सुरुवातीला भागाकार करून घेऊयात. म्हणजे 7 + 5 गुणिले 8/2 म्हणजे या ठिकाणी 4 आलेला आहे. त्यानंतर गुणाकार करूयात. 7 जशाला तसं आणि 4 × 5 = 20 आणि 7 आणि 20चा बेरीज केली की येईल या ठिकाणी उत्तर 27. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे किंवा या पद्धतीनं आपण हे निरीक्षणातून सोडवता आलं पाहिजे. अगदी सिंपल सहज पद्धतीने आपल्याला हे करता येऊ शकतं. यानंतर अक्षरासाठी चिन्ह म्हणजे जसं आपण आता अंकासाठी चिन्ह वापरलेले आहे त्याच पद्धतीनं अक्षरासाठी चिन्ह आणि त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेऊयात. तर आपण चारही घटक एकाच व्हिडिओमध्ये केल्यामुळं मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी आपण सरावासाठी घेणार आहोत सेपरेट. तर अक्षरासाठी चिन्ह म्हणजे काय, समजा एखादा शब्द असेल BAT बॅट बरोबर समजा हॅश स्टार आणि हे दिलेलं आहे. त्यानंतर RAT रॅट म्हणजे @ वर्तुळामध्ये टिंब आणि या ठिकाणी हे स्टार दिलेलं आहे. तर आपल्याला या दोन्ही शब्द म्हणजे जे काही वर्ड दिलेले आहेत किंवा जे शब्द दिले आहेत त्याचं निरीक्षण करून कोणत्या अक्षराला कोणतं चिन्ह वापरलं जातं किंवा कोणतं सांकेतांक वापरला आहे हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे किंवा निरीक्षण करून पाहता आलं पाहिजे. तर या सर्व घटकावर आधारित आपण काही सराव प्रश्न घेणार आहोत. सराव प्रश्नामध्ये आपण प्रत्येक प्रश्नावर विश्लेषण घेऊयात म्हणजे तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तर पाहूया अतिशय सोपे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहेत. तर पहा अंकासाठी अंक या घटकावर काही प्रश्न पाहूयात. सुरुवातीला जर 1ला 3, 2ला 5, 3ला 7 तर 15ला किती. तर पहा निरीक्षण करून आपल्याला विचार करायचा आहे की 1 साठी 3 वापरलेला आहे, 2 साठी 5, 3 साठी 7 आणि विचारले आपल्याला 15 साठी किती. तर निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. पहा 1ला 3, 2ला 5, 3ला 7. तर या ठिकाणी पहा 1ची दुप्पट प्लस 1 केलेला आहे, 2ची दुप्पट प्लस 1, 3ची दुप्पट प्लस 1. त्याच पद्धतीने या ठिकाणी 15ची दुप्पट करून घ्या आपण सुरुवातीला. तर 15ची दुप्पट येईल 30 आणि या 30 मध्ये पुन्हा 1 प्लस करावं लागेल म्हणजेच 31. याचा अर्थ 15 बरोबर 31 हे असेल म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे 1 बरोबर 2, 2 बरोबर 3, 3 बरोबर 5, 4 बरोबर 7 तर 8 बरोबर किती. तर पहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला निरीक्षण करायचं. आपण जर विचार केला 1, 2, 3, 4 याबद्दल दिलेला आहे तर 1 बद्दल आहे 2, 2 बद्दल 3, 3 बद्दल 5, 4 बद्दल 7. तर या ठिकाणी ह्या सर्व संख्या पूर्णानुक्रमाने जर विचार केला हे 5, 6, 7, 8 आणि आपण त्याचा जो सांकेतांक भाग पाहिला हा सांकेतिक भाषेमध्ये
तर या सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजेच या ठिकाणी आपणास एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. पहिली म्हणजे एक मूळ संख्या 2 आहे, पुन्हा नंतर 3. त्याच पद्धतीनं आता 7 नंतरची मूळ संख्या असेल 11, त्यानंतर 13, पुढची मूळ संख्या 17 आणि 8 साठी मग 19. म्हणजे या सांकेतिक भाषेमध्ये 8 साठी 19 हा अंक किंवा 19 ही संख्या वापरली असेल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. 10 म्हणजे 200, 12 म्हणजे 288, तर 18 म्हणजे किती? तर हा सुद्धा एक निरीक्षणात्मक प्रश्न आहे. 10 म्हणजे 200, 18 म्हणजे आपल्याला शोधायचं आहे आणि 12 म्हणजे पण दिले. तर पहा 10 बरोबर 200 कसा आला असेल हे निरीक्षण करा आणि 12 बरोबर 288 कसा असेल हे पण निरीक्षण करा आणि यातून आपल्याला मग शोधावं लागेल की 18 साठी किती असेल. तर या ठिकाणी आपण 10चा जर विचार केला तर 10चा वर्ग 100 आणि याची दुप्पट 200 येईल. त्याच पद्धतीनं 12चा वर्ग 144 आणि याची दुप्पट 288 अशा पद्धतीने येते. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर आपण 18चा वर्ग केला तर 18चा वर्ग 324 आणि याची दुप्पट असणार आहे उत्तर. तर 324 ची दुप्पट 648. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 25 म्हणजे 10, 48 म्हणजे 32, 46 म्हणजे 24, तर 37 म्हणजे काय? तर पहा या ठिकाणी सुद्धा आपणास निरीक्षण करायचं आहे. 25 म्हणजेच 10, 48 म्हणजे 32, 46 म्हणजे 24, तर 37 म्हणजे किती? तर पहा 25 मध्ये या 2 अंकाचा जर गुणाकार केला तर तो येतो 10. 4 आणि 8चा गुणाकार करा 32, 6 आणि 4चा गुणाकार 24. त्याच पद्धतीने 3 आणि 7चा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 21. पर्याय क्रमांक 1. तर हे काही अगदी सोपे प्रश्न असतात, परंतु कसं आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा जी काही उकल लक्षात येत नाही तोपर्यंत वाटतं खूपच अवघड प्रश्न आहेत. त्यामुळं निरीक्षण करायला शिका. जेवढं तुमचं निरीक्षण शक्ती चांगली असेल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हे प्रश्न तोंडी सुद्धा सोडवू शकतात. तर यानंतर पुढचा भाग पाहूया आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये 2 ला 7 म्हटले, 3 ला 26, 4 ला 63, तर 6 ला किती? तर सुरुवातीलाच आपण हा प्रश्न या प्रकारचा पाहिला होता. तर या ठिकाणी पहा 2 ला 7 आहे, 3 ला 26, 4 ला 63. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला हे घन संख्या घन -1 या पद्धतीने जाणवेल. म्हणजे 2चा घन 8 वजा 1, 3चा घन 27 वजा 1, 4चा घन 64 वजा 1. तर आपल्याला विचारले आता 6चा घन 216 आणि 216 मधून वजा 1 केल्यानंतर उत्तर येईल 215. म्हणजे 6 साठी सांकेतिक भाषेमध्ये उत्तर असेल 215. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 43 म्हणजे 21, 24 म्हणजे 80, 75 म्हणजे 53, तर 48 म्हणजे किती? तर पहा निरीक्षणातून जर विचार केला 43 म्हणजे 21 कसा आला असेल, 24 म्हणजे 80 कसा आला असेल, 75 म्हणजे 53 कसा आला असेल. तर या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार करा. 3 चोक 12 आणि याची उलट म्हणजेच 21. त्यानंतर 4 दोन्ही 8, पण हे लिहिताना 08 असं लिहिलेलं आहे आणि याची उलट 80. त्यानंतर 7 5 35 आणि याची उलट 53. अगदी त्याच पद्धतीने 48चा जर विचार केला 8 चोक 32 म्हणजे या दोन्हीचा गुणाकार येतो 32 आणि याची जी उलट आहे ते आहे 23. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न.
पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये 9 ला 12 म्हटले, 6 ला 2 म्हटले, 5 ला 8 म्हटले, तर 9 अधिक 6 वजा 5 बरोबर किती? तर पहा 9 अधिक 6 वजा 5 याची किंमत काढायची आपणास. तर 9 म्हणजे 12 अधिक 6 म्हणजे 2 आणि 5 म्हणजे 8. तर या ठिकाणी 12 अधिक 2 14 करूयात, वजा 8, 14 मधून 8 गेले 6. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये 10 म्हणजे 2, 14 म्हणजे 24, 17 म्हणजे 8, तर 10 अधिक 14 वजा 17 बरोबर किती? तर पहा दिलेल्या माहितीनुसार 10 अधिक 14 वजा 17. तर 10 ची किंमत काय आहे? 10 म्हणजे 2 अधिक 14 म्हणजे किती? 24 वजा 17 म्हणजे 8. तर या दोन्हीची बेरीज करूयात. 2 आणि 24 26 वजा 8 आणि या प्रश्नाचं उत्तर येईल 18. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 4 म्हणजे 16, 5 म्हणजे 20, 6 म्हणजे 4, तर 4 भागिले 6 अधिक 5 बरोबर किती? तर पहा आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे? 4 भागिले 6 अधिक 5. तर 4 म्हणजे किती सांगितलेला आहे? 16 भागिले 6 म्हणजे किती आहे? 4 अधिक 5 म्हणजे किती आहे? 20. तर आता याची किंमत आपल्याला सोडवावी लागेल. 16 भागिले 4 म्हणजे 4 अधिक हे 20 जशाला तसं आणि 4 आणि 20 ची किंमत 24. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 724 म्हणजे 613. तर पहा 724 म्हणजे 613, 892 म्हणजे 781 आणि 489 म्हणजे 378. तर या ठिकाणी पहा 7 आहे, 1 कमी 6, 2 1 कमी 1, 4 मधून 1 कमी 3, 8 मधून 1 कमी 7, 9 मधून 1 कमी 8, 2 मधून 1 कमी 1, 4 मधून 1 कमी 3, 8 मधून 1 कमी, या ठिकाणी 7 आहे आणि हे पुढे 8 आहे आणि 9 मधून 1 कमी म्हणजे 8. त्याच पद्धतीने आता 4 5 7 यामध्ये जे उत्तर असेल 4 पेक्षा 1 कमी म्हणजे 3, 5 पेक्षा 1 कमी 4 आणि 7 पेक्षा 1 कमी 6 म्हणजे 346 हे उत्तर किंवा हा पर्याय बरोबर असेल. म्हणजे दिलेल्या अंकापेक्षा 1 न कमी. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 4 ॲट द रेट म्हणजेच 20, 5 ॲट द रेट म्हणजे 30 आणि 8 ॲट द रेट म्हणजे काय असेल? तर पहा 4 ॲट द रेट 20 हे कसं आलं असेल आधी निरीक्षण करा आणि 5 ॲट द रेट 30 याचं पण निरीक्षण करा. तर या ठिकाणी काय झालं असेल? 4 ॲट द रेट म्हणजे 4 गुणिले 5 या ठिकाणी उत्तर येतं पहा. म्हणजे हे 4 आणि त्याच्या पुढचा अंक 5 यांचा गुणाकार येतो 20. त्याच पद्धतीने हे 5 गुणिले त्याच्या पुढचा अंक 6 म्हणजे 30 हे मॅच झालेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 8 ॲट द रेट म्हणजेच 8 गुणिले 9 बरोबर 72. म्हणजे 8 ॲट द रेट याची किंमत असेल 72. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 9 ॲट द रेट म्हणजे 6, 16 ॲट द रेट म्हणजे 8, 64 ॲट द रेट म्हणजे 16, तर 144 ॲट द रेट म्हणजे काय? तर पहा व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता, तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. तर 9 ॲट द रेट 6 म्हणजे बरोबर 6, 16 ॲट द रेट बरोबर 8, 64 ॲट द रेट बरोबर 16 आणि आपल्याला विचारले 144 ॲट द रेट बरोबर किती? तर निरीक्षण केल्यानंतर पहा या ठिकाणी 9चं वर्गमूळ जर काढलं तर किती येईल? 3. याची दुप्पट करा, उत्तर येतं 6. त्याच पद्धतीने 16चं वर्गमूळ किती येईल? 4 गुणिले 2 करा, 8 उत्तर येतं. त्याच पद्धतीने 64 म्हणजे 64चं वर्गमूळ 8 गुणिले 2 करा, 16 उत्तर येतं. त्याच पद्धतीने आता 144चं वर्गमूळ काढूयात.
144 वर्गमूळ 12 गुणिले 2 करा, उत्तर येईल 24. म्हणजे 144 ॲट द रेट म्हणजेच 24. तर ही थीम आपल्या लक्षात यायला हवी, तरच आपण लवकर प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पुढील प्रश्नामध्ये आपण अक्षरासाठी अक्षर या घटकांचा समावेश केलेला आहे किंवा हा भाग आपण समजून घेणार आहोत. तर अक्षरासाठी अक्षर किंवा अक्षरासाठी अंक, तर पहा ए ला 1, बी ला 2, बी ला 4, सी ला 3, तर एम ला काय. तर निरीक्षण केल्यानंतर ए चा अनुक्रमांक 1 आहे आणि त्याचा वर्ग 1च येतो. बी चा जर विचार केला तर बी चा अनुक्रमांक 2 आणि 2 चा वर्ग येतो 4. सी चा अनुक्रमांक आहे 3 आणि 3 चा वर्ग केला की 9 येतो. त्याच पद्धतीने एम चा जर विचार केला, एम चा अनुक्रमांक 13 आणि याचा जर वर्ग केला तर उत्तर येईल 169. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर ए बरोबर 2, बी बरोबर 3, सी बरोबर 5, डी बरोबर 7, तर 53 साठी कोणते अक्षर वापरले जाईल. पहा, ए 2, बी 3, सी 5, डी 7, तर ही सर्व मूळ अक्षर आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे 53 आणि 53 आता नेमकं कोणता अल्फाबेट आहे. 53 ही मूळ संख्या आहे, पण मूळ संख्येमध्ये कितवी मूळ संख्या जर विचार केला तर या ठिकाणी पहा ए बी सी डी. आता ई चा जर विचार केला तर पुढचा अक्षर कोणतं येईल मग 11, एफ म्हणजेच 13 या ठिकाणी लिहूयात आपण. जी बरोबर 17, एच बरोबर 19, आय बरोबर 23, जे बरोबर 29, के म्हणजेच 31, एल 37, एम 41, एन 43, ओ 47 आणि त्यानंतर पी म्हणजेच 53. म्हणजे ही 53 म्हणजेच पी साठी अक्षर असेल 53. तर या पद्धतीनं निरीक्षणातून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. फक्त आपल्याला कोणती थीम वापरली हे लवकर कळणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 25 बरोबर बीई, 37 बरोबर सीजी, 85 बरोबर एच ई, तर 47 बरोबर किती. तर थोडं जर निरीक्षण केलं तर अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा, 25 यामध्ये हे बी आणि हे ई आहे, तर त्यांचे अनुक्रमांक दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 37 म्हणजे सी आणि जी, सी 3 म्हणजे सी आणि 7 म्हणजे जी. त्यानंतर पुढचा आहे एच ई. एच म्हणजे 8 क्रमांक आहे आणि ई म्हणजे 5. अगदी त्याच पद्धतीने आता 47, तर 4थ्या क्रमांकाला आहे डी आणि 7व्या क्रमांकाला आहे जी, म्हणजे उत्तर असेल डी जी. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये बीएटी बॅट बरोबर 300 742, ईएटी ईट बरोबर 347, सीएटी कॅट बरोबर 784, एनएटी नेट बरोबर 753, तर बीट या शब्दासाठी कोणता अक्षर असेल. तर पहा, यासारखे प्रश्न सोडवत असताना निरीक्षण शक्ती तुमची चांगली असली पाहिजे. तर या ठिकाणी चारही शब्दामध्ये टी अक्षर सारखं आहे, तर कोणती संख्या सारखी आहे पहा चारही ह्याच्यामध्ये. तर आपल्या लक्षात येईल 7 7 7 आणि 7, म्हणजे या ठिकाणी टी साठी 7 अक्षर किंवा 7 संख्या वापरली आहे. त्यानंतर या तिन्हीमध्ये पहा 1 2 3 ठिकाणी ए आहे, तर या तिन्हीमध्ये कॉमन जर विचार केला तर 4 4 4, म्हणजे ए ची किंमत असेल 4. त्यानंतर या ठिकाणी राहिलेला जो आहे तो म्हणजे बी, बी ची किंमत 2. त्यानंतर या ठिकाणी ई, ई ची किंमत 3. त्यानंतर सी, सी ची किंमत असेल 8. आता पहा ई ची किंमत ऑलरेडी 3 असेल, तर या ठिकाणी एन एक नवीन अक्षर आहे, तर एन बरोबर असेल 5. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीनं प्रत्येक अक्षराचा सांकेतांक आपल्याला शोधता आला पाहिजे.
आणि त्यानंतर मग कोणताही शब्द तुम्ही सेकंदामध्ये लिहू शकतात. BAAT, बी म्हणजे 2, ई म्हणजे 5, ए म्हणजे 4 आणि टी म्हणजे 7. तर हेच अंक मागे पुढे असू शकतात, जसं की 4, 2, 7, 5. यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये DOG डॉग बरोबर DOG डॉग बरोबर 356, NOT नॉट बरोबर 451, DOT डॉट बरोबर 564. तर पहा, निरीक्षण केलं तर 1, 2, 3 ठिकाणी ओ आहे, तर समान अक्षर जर पाहिलं या तिन्हीमध्ये तर ते आहे 5, म्हणजे ओ साठी 5 अंक वापरलेला आहे. त्यानंतर डीचा जर विचार केला तर पहिल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला डी दिसतं. पहिल्यात आणि शेवटच्यामध्ये 5 सोडून, कारण 5 तर आपण या ठिकाणी आता ओ साठी घेतलेला आहे, तर या दोन्हीमध्ये समान आहे 6, म्हणजेच डी बरोबर 6. आता या ठिकाणी राहिलेलं जी बरोबर 3 आणि या ठिकाणी जे राहिलेलं आहे 5, तर या ठिकाणी 2 अक्षर आहेत. पुन्हा या ठिकाणी या दोन्हीमध्ये कॉमन पहा, 4, 4 कॉमन आहे, म्हणजे टी साठी 4 घेतला असेल. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. तर आता विचारले काय, तर POT पॉट म्हणजे काय. POT, आता ओ साठी 5 माहिती आहे आणि टी साठी 4 माहिती आहे, तर पी साठी माहिती नाही. तर उत्तरामध्ये 4, 5 असलेला पर्याय शोधा अगोदर. 4 आणि 5, 4 आणि 5 असलेला, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. म्हणजे पी साठी नवीन कुठला तर संकेतांक असू शकतो, तो 9, ज्याचा या दिलेल्या माहितीशी काही सहसंबंध नाही. यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये कसर हा शब्द कसर 985 किंवा 985, 895 लिहिलेला आहे आपण. त्यानंतर समर 879, मकर 759 आणि आपल्याला विचारलेला शब्द आहे कर. तर पहा अगोदर ह्या तिन्हीमध्ये काही कॉमन शब्द आलाय का कुठला ते चेक करा, तो म्हणजे र. तर ह्या तिन्हीमध्ये काही कॉमन दिसतं का तुम्हाला, तर ते आहे 9, म्हणजे र साठी 9 अंक महत्वाचा आहे. त्यानंतर आता या दोन्हीमध्ये जर विचार केला तर काही सारखं दिसत नाही, परंतु या दोन्हीमध्ये सारखं दिसतं, म आणि म, आणि इथं स आणि स दिसतं. तर या दोन्हीमध्ये जर कॉमन पाहिलं आपण 8, म्हणजे स साठी 8 हे अक्षर वापरलं जाईल. आता या ठिकाणी म चा जर विचार केला, म आणि म, तर या ठिकाणी म साठी 7 अक्षर आणि राहिला म्हणजे क म्हणजे 5. तर हे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कोणताही शब्द तयार करू शकतो किंवा त्याचे संकेतांक शोधू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला कर पाहिजे, तर क र म्हणजेच 9-5 किंवा हे 5-9 पण चालतं, किंवा 5-5-9 या पद्धतीने पण चालतं. कारण सांकेतांक भाषेमध्ये त्यांचे अनुक्रमांक बदललेले असू शकतात, हा गृहीत धरूनच विचार करायला हवा. नसतील बदलले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर बदलले असतील तर मात्र तुम्हाला विचार करावा लागतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न त्याच पद्धतीने आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये धरण म्हणजे 789, वरण म्हणजे 687, सण म्हणजे 65, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये सरण म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. यानंतर पुढील पण प्रश्न त्याच पद्धतीने आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये मरण म्हणजे 983, सरण म्हणजे 948, करण 368, तर याच सांकेतिक भाषेमध्ये कसर आणि सर साठी आपल्याला शब्द शोधावा लागेल. आणि आताचे 2-3 उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण पुढचा 1-2 महत्त्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी ABCDEF आणि त्याला काही सांकेतांक अंक दिलेले आहेत.
तर आपण या ठिकाणी जर निरीक्षण केलं एफ वजा सी, तर एफ आहे 9 वजा सी म्हणजे 3 भागिले डी वजा 4, तर डीचा क्रमांक 8, बीचा क्रमांक 8, डीचा 2 अधिक ए 4 आणि ई 5. तर ही आपल्याला किंमत शोधावी लागेल. 9 मधून 3 गेले 6 भागिले, तर या ठिकाणी बी वजा डी, तर बी वजा डी या ठिकाणी उत्तर येईल 6 अधिक 4 अधिक 5 म्हणजे 9. तर या ठिकाणी 6 भागिले 6 1 अधिक 9 बरोबर 10. यासारखाच एक सेम प्रश्न सोडवू शकता तुम्ही. जर ए बरोबर 9 आहे, बी बरोबर 3 आहे, तर सी बरोबर 8. तर किंमत काढायची तुम्हाला ए भागिले बी गुणिले सी. प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला सोडवता येईल. तर या पद्धतीने सांकेतिकवरचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. सांकेतिक भाषा, यापूर्वी आपण यावर 4 व्हिडिओ करणार होता सांगितले आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 व्हिडिओ एकत्रित केलेले आहेत. व्हिडिओज एकत्र दिलेले आहेत. यामध्ये पहिला भाग म्हणजे अंकासाठीचा आणि दुसरा म्हणजे अल्फाबेट आणि चिन्हे यांचा सहसंबंध यावर आधारित. तर पहा, अंक आणि अल्फाबेट या दोन्हीचा एकत्रित हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा, यामध्ये फक्त चिन्ह व अक्षरे, अंक यावरील महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा आपण सराव घेऊयात. तर भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.